तुमचं नाव काय? नमस्कार, माझं नाव सचिन सुधाकर बिर्जे। मी आज इथे उपोषणाला यासाठी बसलोय का पोलीस स्टेशनला मागील 2 महिन्यापूर्वी एक पत्र दिलं होतं, नगर परिषदला सुद्धा पत्र दिलं। आरटीआयचं पत्र दिल्यानंतर नगर परिषदने सांगितलं का आम्ही कोणताही अधिकृत परवाना दिलेला नाहीये। हा अधिकृत परवाना नसताना देखील इथले भंगारवाले गाड्यांना स्क्रॅप करत असतात। इथे प्रदूषण होत असतं मोठमोठ्या प्रमाणावर, इथे प्लास्टिक जाळलं जातं, त्यानंतर इथे चोरीचा मुद्देमाल विकत घेतला जातो, विक्री केली जाते। एवढ्या मोठ्या प्रमाणावर विक्री केली जाते का या गोष्टीला कुठे दखलच कोणी घेत नाहीये। या सगळ्या गोष्टीला आळा बसावा म्हणून आम्ही आजपर्यंत उपोषण केली, पत्रव्यवहार करतोय, पण कुठलीही दाद घेतली जात नाहीये, फक्त पाठ फिरवली जाते या गोष्टीला। आणि या गोष्टींमुळे इथला तरुण वर्ग फक्त चोऱ्या करायला आता उत्स्फूर्त झालेला आहे। नोकरी धंदा तर उरलेलाच नाहीये आणि चोरीचं प्रमाण यासाठी वाढलेलं आहे कारण चोरीचा मुद्देमाल सर्रास घेतला जातो विकत। आणि या सगळ्या गोष्टीला जबाबदार इथलं तहसील कार्यालय, पोलीस स्टेशन आणि नगर परिषद। या लोकांना वारंवार सांगून सुद्धा यांचे डोळे उघडत नाहीयेत, त्यामुळे शासनाने याच्यावर काहीतरी योग्य कारवाई करावी। किती भंगारवाले अनधिकृत आहेत? राजापुरात एकही भंगारवाला अधिकृत नाहीये। इथल्या कुठल्याही भंगारवाल्याचं असं लायसन्स नाहीये। नगर परिषदला मी आरटीआयचं पत्र दिलं होतं, त्यात त्यांनी त्यांचं उत्तर मांडलेलं आहे तर इथे कुठलाही भंगारवाला अधिकृत नाही, आम्ही त्याला परवाना दिलेला नाहीये। ठीक आहे।